हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही पण एक जॉब करत आहात आणि तुमचा पण पी एफ कट होत असेल आणि तुम्हाला पण तुमच्या पी एफ अकाउंटमधून पी एफ विड्रॉ म्हणजेच पी एफ खात्यातून पी एफ काढायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या पी एफ खात्यातून तुमचा पी एफ कशा पद्धतीने काढू शकता याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने समजाल आणि तुम्ही पण तुमच्या पी एफ अकाउंटमधून तुमचा पी एफ घर बसल्या मोबाईलद्वारे तुम्ही काढू शकता। जर तुमचा पी एफ अकाउंट ॲक्टिवेट नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तो तुमचा पी एफ अकाउंट ॲक्टिवेट करू शकता याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनवरती दिलेली आहे, तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा पी एफ अकाउंट ॲक्टिवेट करू शकता। जर तुमचा पी एफ अकाउंट ऑलरेडी ॲक्टिवेट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहू शकता। तर चला मग जरा ही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणत्याही ब्राउझरमध्ये EPFO सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच वेबसाईट येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व्हिसेसचा पहिला ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे फॉर एम्प्लॉईजचा, तर त्याच्यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो, तर इथे तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे मेंबर UAN ऑनलाईन सर्व्हिस, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही सेकंद तुम्हाला वेट करायचं आहे। काही सेकंद वेट केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला अलर्टचा असा एक पॉपअप मेसेज दिसेल, तर इथे खाली ओकेच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला साइन इनचा ऑप्शन इथे दिसेल, तर मी तुम्हाला या साइन इनच्या पेजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करताच तुम्ही डायरेक्ट त्या साइन इनच्या पेजवरती या। तर मी माझ्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट ओपन करत आहे आणि माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ती तुम्हाला आडवी करून फुल स्क्रीनमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर आणि चांगल्या पद्धतीने दिसेल। तर इथे तुम्ही पाहू शकता UAN आणि पासवर्ड टाकायचे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर UAN मध्ये तुमचा UAN नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये पासवर्ड टाकून साइन इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्डसुद्धा तुम्ही करू शकता। तर UAN नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इनवरती क्लिक करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करताच इथे पाहू शकता काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल। त्यानंतर इथे तुम्हाला थोडंसं डाव्या साईडला जर वरती बघितलं तर 3 लाईन तुम्हाला दिसतील, तर सिंपल तुम्हाला त्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे, कारण इथे तुम्हाला क्लिअर थोडंसं दिसणार नाही। तर इथे पाहू शकता तुम्हाला एक ऑनलाईन सर्व्हिसेसचा ऑप्शन दिसेल, तर इथे पाहू शकता ऑनलाईन सर्व्हिसेस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता पहिलाच ऑप्शन आहे क्लेम फॉर्म 3119 10C अँड 10D, तर सिंपल तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचे जे PF अकाउंटचे डिटेल्स आहेत ते सगळे तुम्हाला इथे दिसतील। तर इथे सगळ्यात अगोदर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते व्हेरीफाय करावे लागेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला एंटर बँक अकाउंटचा इथे एक ऑप्शन दिलेला आहे। तर सिंपल तुमचं जे पण बँक अकाउंट आहे आधार कार्डशी जे तुमचं सीडिंग केलेलं आहे तो बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आणि व्हेरीफायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। व्हेरीफायवरती क्लिक करता इथे तुम्हाला टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायचं ऑप्शन दिसेल, तर इथे सिंपल तुम्हाला याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमचं ऑप्शन दिसेल, तर सिंपल तुम्हाला प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक करताच काही सेकंद तुम्हाला इथं वेट करायचं आहे। काही सेकंद वेट केल्यानंतर इथे पाहू शकता काही अशा प्रकारचा तुम्हाला ऑप्शन इथे दिसेल, तर इथे तुम्हाला तुमचा क्लेम फॉर्म टाईप सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यासाठी इथे तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे। लास्ट आल्यानंतर एक तुम्हाला ऑप्शन दिसेल इकडे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर आणि सिलेक्ट क्लेम ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये PF ॲडव्हान्स फॉर्म 31 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला अजून ऑप्शन इथे ओपन झालेले दिसतील। त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट सर्व्हिसचं ऑप्शन दिसेल, तर सिलेक्ट सर्व्हिसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचे जितके पण PF अकाउंट नंबर असतील ते सर्व तुम्हाला इथे दिसतील। जर तुम्ही एकापेक्षा जास्त कंपनीमध्ये काम केलेलं असाल तर त्या सर्व कंपनीचे PF नंबर तुम्हाला इथे दिसतील। तर तुम्हाला ज्या पण कंपनीचा PF काढायचा आहे तो कंपनीचा तुम्हाला PF नंबर इथून सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्हाला माहीत नाही की कोणत्या PF अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला उमंग ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि तिथं पासबुकचा ऑप्शन दिसेल, तर सिंपल पासबुकमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की कोणत्या कंपनीच्या PF अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे। तर तुम्हाला ज्या पण कंपनीचा PF काढायचा आहे तो कंपनीचा तुमचा PF नंबर तिथं चेक करायचा आहे आणि तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट ॲडव्हान्स पॅराचं ऑप्शन दिसेल, तर सिंपल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक रिझन सिलेक्ट करायचा आहे की कोणत्या रिझनसाठी तुम्हाला तुमचा PF विड्रॉ करायचा आहे। तर इथे
3 नंबरचा ऑप्शन आहे इलनेसचा. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इलनेस ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अदर कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा काही प्रूफ वगैरे सबमिट करण्याची गरज नाही आणि हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो PF आहे त्वरित विड्रॉ होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची PFची अमाऊंट किती आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचे, म्हणजे किती अमाऊंट तुम्हाला विड्रॉ करायचं आहे ती अमाऊंट इथे एंटर करायची आहे. अमाऊंट एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला एम्प्लॉय ॲड्रेस दिसेल, तर एम्प्लॉय ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट स्टेटवरती क्लिक करून आपला राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल, तर जिल्हासुद्धा सिलेक्ट करायचा. त्यानंतर सिटीमध्ये तुम्हाला तुमची सिटी एंटर करायची आणि तुमचा 6 डिजिटचा जो पिनकोड आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर गेट मोबाईल OTPवरती क्लिक करायचं आहे. गेट मोबाईल OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे इथे आणि व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हॅलिडेटवरती क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता इथं तुमचा PF विड्रॉचा जो क्लेम फॉर्म आहे तो सक्सेसफुली इथं सबमिट झालेला आहे. तर इथे पुढे तुम्हाला क्लिक हेअरचा एक ऑप्शन दिलेला आहे, तर त्याच्यावरती क्लिक करून तुमचा जो फॉर्म तुम्ही सबमिट केलेला तो PDF स्वरूपात तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर जर तुम्ही क्लेम केलेला त्याचा स्टेटस जर पाहायचा असेल तर त्याच्यासाठी होम पेजवरती जायचं आणि 3 लाईनवरती परत एकदा क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन सर्व्हिसेसचा ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये तिसरा ऑप्शन आहे ट्रॅक क्लेम स्टेटसचा. तर सिंपल त्याच्यावरती क्लिक करताच इथे तुम्ही तुमचा क्लेम स्टेटस पाहू शकता. तर करंट स्टेटसमध्ये इथे ऑनलाईन क्लेम सबमिटेड ॲट पोर्टलचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे आता सबमिट केलेलं त्याच्यासाठी सबमिटेड ॲट पोर्टल हा ऑप्शन दिसत आहे. तर त्याच्या अगोदरसुद्धा मी क्लेम सेटल केलेला आहे, तर इथे पाहू शकता क्लेम सेटल्ड असं लिहून आलेलं आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुमचा PF विड्रॉ करू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच नवनवीन लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.